ठाकरे बंधूंच्या युतीवर अजूनही शिक्कामोर्तब झाला नाही, पण तरीही मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। मित्रहो नमस्कार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असतानाच महाराष्ट्रामध्ये ते त्रिभाषा सूत्राचा घाट या महायुती सरकारने घातलाय। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची गळचेपी होत आहे, ही ओरड तर आधीपासून आहे। मराठी भाषेची होत आहे, मराठी माणसांची होत आहे। आता तर भाजपने मराठी भाषेवर हिंदीचं आक्रमण आणलं आहे। त्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा तापू लागलेलं आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी तर सुरुवातीपासूनच मराठी भाषा आणि मराठी माणसाचा पुरस्कार केलेला आहे। नव्हे, शिवसेनेचा जन्मच त्यासाठी झाला। उद्धव ठाकरे यांनी तो वसा आणि तो वारसा जपून ठेवला। आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार असं म्हणून घेणारे जे आहेत ना एकनाथ शिंदे, ते मात्र भाजपसोबत आता सत्तेत बसलेले आहेत। मराठी माणसांना पूर्वीपासूनच शिवसेनेचा मोठा आधार वाटत आलेला आहे। फुटलेला गट भाजपसोबत असला तरीही ठाकरे कुटुंब आजही मराठी माणसाच्या पाठीमागे आहे आणि मराठी माणूसही त्यांच्याच पाठीमागे आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मात्र हा मराठी माणूस विभागलेला दिसत आहे। शक्ती विभागली या दोन बंधूंच्या विलग होण्यामुळे। ठाकरे बंधूंच्या युतीवर अजूनही शिक्कामोर्तब झाला नाही, पण तरीही मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। त्यांचा एकत्रित मोर्चाही आता निश्चित झालेला आहे। हा मोर्चा भाजपसाठी मोठी दुखी ठरणार आहे। अहो बघा ना, समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि मुंबई महापालिकेवर भाजपचा डोळा आहे। मुंबईतला मराठी माणूस एकवटला जात आहे, याचाच धसका भाजपानं नक्की घेतलेला आहे। पण बघा, शेवटी भाजपा आहे तो आपले डाव कुणाला कळू देणार नाही। आपलं म्हणणं रेटून नेण्यात आणि ते लोकांच्या गळी उतरवण्यामध्ये हा पक्ष नेहमी आघाडीवर असतो आणि माणसं त्याला फसतात सुद्धा। मराठीच्या मुद्द्यावर भाजपा आता बॅकफुटला जाऊ लागलेला आहे। आता आपली बाजू सावरण्यासाठी भाजपानं एक नवी खेळी खेळायला सुरुवात केली आहे। त्याला खेळी म्हणा, डाव म्हणा, कट म्हणा, कारस्थान म्हणा। आम्हीच कसे मराठीचे कैवारी आहोत हे भासवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। हो, तशा हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। भाजपच्या कोर कमिटीची एक बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीमध्ये याबाबतची रणनीती देखील ठरवण्यात आली असल्याची माहिती आहे। भाजपाकडून आता मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न जनतेपर्यंत पोहोचवण्याची तयारी भाजपानं सुरू केली आहे म्हणे। आता भाजपाने मराठी हिंदी वादाचं राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार केला असून भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये याबाबतची रणनीती ठरवण्यात आली आहे। मराठी हिंदी यावरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा मुद्दा पुढे करून शह देण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाईल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला। ही गोष्ट भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होईल याचं महत्व सुद्धा भाजप लोकांमध्ये जाऊन सांगणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणूस एकवटणे हे भाजपाला परवडणार नाही, निश्चित परवडणार नाही। त्यासाठी भाजपाला काहीतरी हालचाली करणं आवश्यक बनलेलं आहे आणि मग त्यांनी आम्हीच खरे मराठीचे कैवारी असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। पण मराठी माणसाच्या आणि ठाकरे बंधूंच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी हा मुद्दा पुरेसा आणि परिणामकारक ठरू शकेल का हो? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।